मित्रांनो, तुमची चिंता आता मिटली आहे, कारण की या प्रोजेक्टमध्ये 1 BHK फक्त 21 लाखात मिळणार आहे। तेवढंच नाही तर 2 BHK पण अवेलेबल आहे। चला प्रोजेक्ट देखील बघून घेऊया। नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिक मधील पेठ रोडला राव हॉटेल जवळ 1 and 2 BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सुंदर अशा एलिव्हेशन सह आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो। चला आपण आता प्रोजेक्टच्या डिटेल्स घेऊया। ही आहे या प्रोजेक्ट मध्ये पार्किंग। पूर्ण पार्किंग मध्ये तुम्हाला CCTV कॅमेरेज देखील मिळणार आहे। इथे तुम्हाला लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप मिळणार आहे। सोबतच वरती तुम्हाला PVC शीट मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। तर चला आपण आता 2 BHK चा सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत। एंट्री करताना आपल्याला जो मेन डोर बघायला मिळतो हा ईस्ट वेस्ट फेसिंगचा मेन डोर आपल्याला बघायला मिळतो। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो आपला लिव्हिंग एरिया। लिव्हिंग एरियाची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। एक वॉल तुम्हाला वेगळ्या कलर मध्ये दिलेली आहे, जिथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट अरेंज करू शकतात। खाली तुम्हाला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स देखील बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबतच हॉलला आपल्याला सुंदर अशा फॉल सिलिंग बघायला मिळते आणि हॉलला अटॅच असलेली एक गॅलरी आहे। तर मित्रांनो, ही आहे आपली हॉलला अटॅच असणारी गॅलरी। हिची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। त्यासोबतच आपल्याला सेफ्टी रेलिंग देखील खूप चांगल्या हाईट वरती आपल्याला इथे सेफ्टी रेलिंग बघायला मिळतात। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण एरिया जो आहे तो डेव्हलप झालेला आहे। चला आपण आता पुढे जाऊया। हा आहे आपला किचन। किचनची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। एल शेप मध्ये किचन पूर्ण बघायला मिळतं। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो आपल्याला बघायला मिळते। त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील इथे करून दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला किचन मध्ये व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। तुम्हाला इथे अजून एक पॉइंट काढून दिलेला आहे, ज्याचा यूज तुम्ही वॉटर प्युरिफायर साठी करू शकतात। इथे सेकंड पॉइंट आहे, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन किंवा मिक्सर साठी करू शकतात। त्यासोबतच आपल्याला इथे फ्रीज अरेंज करण्यासाठी देखील एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत। त्यासोबतच किचन मध्ये आपल्याला लॉक देखील इथे दिलेला आहे। चला आपण आता आपला फर्स्ट बेडरूम बघून घेऊया। हा आहे आपला फर्स्ट बेडरूम। याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगली साईज आपल्याला या बेडरूमची बघायला मिळते। त्यासोबतच व्हेंटिलेशन साठी आपल्याला एक मोठी विंडो इथे बघायला मिळते। त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग करून दिलेली आहे। ही जी विंडो आहे ही स्लायडिंगची असून त्याला मॉस्किटो नेट देखील बसवून दिलेली आहे। आपल्याला या बेडरूम मध्ये लॉक देखील दिलेला आहे आणि या बेडरूमला देखील अटॅच एक गॅलरी आहे, ती देखील आपण आता बघून घेऊया। आणि ही आहे या बेडरूमला अटॅच असणारी गॅलरी। याची सुद्धा साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये ही गॅलरी बघायला मिळते। याला आपल्याला सेफ्टी रेलिंग आहे, तिची जी हाईट आहे खूप चांगल्या हाईटला आपल्याला ही सेफ्टी रेलिंग बसवून दिलेली आहे। त्यासोबतच आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकतात गॅलरी मधून की पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। आपल्याला ज्या जीवनावश्यक गोष्टी लागतात त्या सगळ्या काही तुम्हाला इथून जवळच मिळणार आहे। इथे तुम्हाला सलून, भाजीपाला मार्केट, किराणा दुकान, क्लिनिक, मेडिकल अशा सगळ्या काही गोष्टी अगदी जवळ बघायला मिळणार आहे। तर चला आपण आता आपल्या सेकंड बेडरूम कडे जाऊया। सेकंड बेडरूम कडे जाण्या अगोदर तुम्हाला कॉमन वॉशरूम बघायचा असेल तो देखील एकदा बघून घ्या। बाहेर तुम्हाला इथे वॉश बेसिन दिलेला आहे आणि हे आहे तुमचं कॉमन वॉशरूम, जिथे तुम्हाला मिक्सर, शॉवर सर्व काही अटॅच केलेलं आहे। इथे तुम्हाला इंडियन टॉयलेट बघायला मिळतं। सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये बसवून दिलेले आहेत। त्यासोबतच गिझरचे पॉइंट्स देखील इथे काढून दिलेले आहेत। आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम आहे। आणि या बेडरूम मध्ये आपल्याला सुंदर अशा टेक्स्चर मध्ये फॉल सिलिंग देखील बघायला मिळते। याची साईज तुम्ही बघू शकता, खूप सुंदर साईज आपल्याला या मास्टर बेडरूमची बघायला मिळणार आहे। व्हेंटिलेशन साठी आपल्याला खूप मोठी विंडो इथे बघायला मिळते, ज्यामुळे तुम्हाला या बेडरूम मध्ये प्रकाशाचा तसेच व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। हा मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे तुम्हाला अटॅच बाथरूम बघायला मिळणार आहे। या बाथरूम मध्ये तुम्हाला वॉश बेसिन,
मिक्सर, शॉवर सर्व काही अटॅच करून दिलेलं आहे। इथे तुम्हाला कमोड सिस्टीम बसवून दिलेली आहे आणि टाइल्स तुम्ही बघू शकता, सुंदर आणि सोबर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात। तर असा होता आपला हा 2 BHK चा सॅम्पल फ्लॅट। आता टेरेस वरती देखील आपल्याला काही अम्युनिटीज दिलेल्या आहे, त्या देखील आपण बघून घेऊ। आपण आता टेरेस वरती आलेलो आहोत। टेरेस वरती पूर्ण आपल्याला खाली चायना मोझेक गोटे इथे करून दिलेली आहे। इथे तुम्हाला सिटिंग एरिया देखील दिलेला आहे। इथे तुम्हाला ग्रीन जिम देखील दिलेली आहे आणि वरती तुम्ही बघू शकता, तुम्हाला वरती इलेक्ट्रिक सोलर सिस्टीम देखील बसवून दिलेली आहे। चला आपण आता चिल्ड्रन्स प्ले एरिया देखील बघून घेऊया। या साइडला देखील तुम्हाला इथे सिटिंग एरिया करून दिलेला आहे आणि हा आहे तुमचा चिल्ड्रन्स प्ले एरिया। चला आपण आता प्राइस स्क्वेअर फीट देखील जाणून घेऊया। आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये खूप चांगल्या अम्युनिटीज बघायला मिळतात। लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, सीसीटीव्ही कॅमेराज, चिल्ड्रन्स प्ले एरिया, ग्रीन जिम, त्यासोबतच इलेक्ट्रिक सोलर सिस्टीम, अशा सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये मिळणार आहे। आपण जो आता हा प्रोजेक्ट बघितला, हा रेडी टू मूव्ह आणि पूर्ण डेव्हलप एरिया मध्ये आहे। हा प्रोजेक्ट मेघराज बेकरी पासून फक्त 300 मीटरच्या अंतरावरती आहे। तर तसेच राव हॉटेल जे की पेट रोडला आहे, राव हॉटेल पासून आपला हा प्रोजेक्ट फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। त्यासोबतच RTO ऑफिस आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। नामको हॉस्पिटल आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। जीवनावश्यक गोष्टी ज्या डेली लाईफ मध्ये लागतात, त्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला दूर जावं लागणार नाही। तर चला आपण आता याच्या प्राइस आणि स्क्वेअर फीट देखील जाणून घेऊया। या प्रोजेक्ट मध्ये 1 BHK जो आहे तो 620 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 21 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। तसेच 2 BHK 835 स्क्वेअर फीट आणि त्याची प्राइस फक्त 28 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये।